मंडळींनो, डे 1ला तर सुरुवात झालेली आहे. व्लॉग 2 शिमग्यावर आहे. तर सुरुवात करूया आपल्या व्लॉगला. कुठं जायला नको नको मग चौपाटीला चल. चौपाटीला तसं नाही. आज मला हे होळी बघायला भेटलं प्रतीक. तसं काय नाही. निर्मल झाले निर्मल गेला हे तरी आतमध्ये सेफ असले दोघं नाही ते. मग कन्फर्म होते ना वरती झोपलेलो ते. कशाचे 20% कशाचे? आम्हाला घेऊ नको, आम्ही कॉपीराईट देऊ तुझ्या पहिले. घे क्लाइम कर. कॉपीराईट देऊ. पाणी नाव देवाचं घ्या, नारळानं पाणी नाव देवाचं घ्या, नारळानं पाणी नाव देवाचं घ्या, नारळानं पाणी नाव देवाचं घ्या. येताले देवा तुला मी पाहिलाय खंदेरी प्रत्येक गावाची डोंगर होळी इथं एकत्र करतात काय? तुमच्या गावाची का? खानोली गावाची. खानोली गावे सॉरी. गावामध्ये वाडी आहे. वाडी वगैरे असं राववाडी. तर चला चपला काढ. खालच्या खांबाचा काय विषय चाललेला? खांबाचं सांगतो तुला मग. खानोलीच्या मंदिरात बसलेलो आहे कारण मित्राच्या गावाची होळी खानोली या मंदिराच्या परिसरात होते. तर खास आता शिमग्यासाठी आलतो ना. डोळा आणि ताशाचा आवाज ऐकता. बघू शकतात केवढं मोठं झाड आणलं. पुन्हा एक सगट झाड तोडण्यात आलंय होळीसाठी. इकडे शिमगाच मंडळींनो कशा. तर होळी शिमग्याची तयारी चालू आहे. बघायची अरे माझ्या हवलीच्या पाटला बसलास कंच बाजूला, धरण बसून शिकाय र करतस हनुमान राशी बेवरा. काय मित्र? फरसान. मला वाटतं काय वाचायला देतोय. एक मिनिट कमीच द्या मित्र. बस बस खाऊन आलं. तर शिमग्याची तयारी चालू आहे. बघा तिकडं पूर्ण एक सगट झाड तोडून आणलंय. वल्लाच आहे कारण जास्त जाळायचं नाही वाटतं. एवढा मोठा चराड आहे. त्या झाडाला उभं करायचे ते सर्व मी दाखवणार आहे. इकडं खानोली गावात आहे. खानोली गावाचे ग्रामस्थ सर्व इकडं मंदिराभोवती जमा झालेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर थांब ना हळू नको. चिंतेचे ढग पसरले असे वाटत होते जणू. निबंधाचा टॉपिक बघितला. नापास झालेल्या विद्यार्थ्याचे आत्मकथा. काय लिहिलं असेल त्या विद्यार्थ्यांनी आणि त्यात आम्ही फरसान खाल्लं. लाजा काय? प्राणी अवलंबून म्हणजे ऐकत लागलो. पृथ्वीचे मनोगत. याच्यात काय आहे? पृथ्वीचे मनोगत. यार तुम्हाला काय लाजा काय फरसान खातात त्याच्यात. मंडळींनो जायचे का? अबे जा. अबे जा ना. अरे जा रे. चलशील. अरे दाखव ना. दाखव. जा ना जा.
प्रकाराने. तिकडे युवक तर इकडं ग्रामस्थ. उचलली बघा. उभा करण्याची पद्धत बघितली का. इथं बॅलन्सचा पण प्रश्न आहे. जर दोन्ही साईडनी व्यवस्थित खेचलं नाही तर झाड एका साईडला जाईल. आणि बॅक साईडून आपल्याला शेडी लावताना दिसतच आहे. तुम्हाला दिसली का नाही काय माहिती, दाखवतो मी शेडी. म्हणजे प्रत्येक इथं शेडी नाही लावत, दुसरं काही लावतात ते उभं करण्यासाठी. त्यांच्याकडे शेडी होती आणि शेडीचा आधार घेतला. देवाचं घर दारुला पाणी नाव देवाचं घर. आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा. 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो यो शिमगा. आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा. सण शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा. दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा. अरे माझ्या हौलीच्या पाटला बसलास कंच बाजूला. धरण बसून शिकाय र करतस हनुमान राशी बेवरा. दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा. उभं झालेलं झाड होळी आता उभी केली. जो मधला हा पूर्ण झाड लावला आहे त्याला. तो चढतो व कसा बघा ना माणूस, त्याला नाटण्याची सवय. आता हे काय रे गुरव, हे गवत आहे सुकलेलं. ते बांधणार वरपासून बांधणार का. हे चरट सोडायलाच गेलंय, चरट सोडायलाच गेलं. काय भरोसा असेल का रे बघा ना. मित्रांनो, दही पेटवण्याची तयारी सुरू होती. एकीकडे आपला पारंपरिक खेळ खेळला जात होता. बायचे पूजेला रामाचं ध्यान गेलं सीतेवरी आणि सीतेचं ध्यान गेलं रामावरी. रामाचा शत्रू रावण त्यानं सीतेला नेली पलवून. रामाचा हनुमान बलीर त्यानं लंकेची केली होली र. जोय जाय, जोय जाय, जोय जाय, जोय जाय, जोय जाय. आता सध्या का पेटवली माहिती नाही मला, आबीला विचारेल. सध्या रिंगण पाडून घेतलं आय थिंक. मंडळीनो, डे 1चा शेवटचा व्लॉग मीन्स व्लॉग 3रा हा वेंगुर्ल्याच्या किनारपट्टीवर असणार आहे, तर बघायला विसरू नका. धन्यवाद आबे.